शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊसमान आपल्या भागामध्ये झालेला आहे आणि सध्या आंब्या संत्र्याची जी फळे आहेत ती काढणीसाठी तयार आहे आणि त्याचं व्यवस्थापन, काढणी व्यवस्थापन आणि काढणीपर्यंतचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणून या पंधरवड्यात सर्वसाधारणपणे आपल्याला काय काय करायला पाहिजे त्याबद्दल आपण थोडासा या ठिकाणी उहापोह करू. पहिल्यांदा म्हणजे की आता काही भागामध्ये पाऊस आहे, काही भागामध्ये पाऊस संपलेला आहे आणि म्हणून पाणी व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून संत्र्याची गळ होणार नाही हे प्रामुख्याने पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडे ठिबक सिंचनाची सोय आहे त्याकरिता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी व्यवस्थापन करावे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सोय नाही आणि बागेमध्ये आडे तयार करून, विहिरी पद्धतीने आडे तयार करून पाणी व्यवस्थापन करावे की जेणेकरून झाडाच्या बुंध्याला पाणी लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच ज्या ठिकाणी पाऊसमान असेल किंवा एखादा पाऊस आला असेल किंवा येण्याची शक्यता असेल अशा ठिकाणी बागेमध्ये पाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या संत्र्यामध्ये फळगळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि फळगळ थांबवण्याकरता आपल्याला NA10 ppm अधिक 1% युरिया याचं मिश्रण तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच काही भागामध्ये कोलेटिकम या नावाच्या बुरशीद्वारे फळगळ होताना दिसते आणि त्याकरिता कार्बेंडेन्झिम ची फवारणी करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये कार्बेंडेन्झिमची फवारणी करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे बागेमध्ये स्वच्छता राखणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आपल्या भागामध्ये दिसून येतो. म्हणजे काही बगीच्यामध्ये फळं गळलेली असतील त्याचा उचलून किंवा बागेच्या बाहेर काढणं, काडी कचरा काढणं आणि स्वच्छता राखणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे सध्या पावसाळा संपला असल्याने फायटोप्थोराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला झाडाच्या बुंध्याला बोर्डोमलम लावणं हे गरजेचं आहे. त्यासाठी त्याचं प्रमाण जे आहे 1:10 म्हणजे 1 किलो मोरचून 1 किलो चुना आणि 10 लिटर पाणी असं स्वतंत्ररित्या आपण तयार करून, म्हणजे 5 लिटर पाणी 1 किलो चुना, 5 लिटर पाणी स्वतंत्र बकेटमध्ये घेऊन 1 किलो मोरचूत मिश्रण करणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या दोघांचंही मिश्रण एकत्र करून त्याचा शक्य असल्यास आपण pH सुद्धा मोजणं गरजेचं आहे की जेणेकरून न्यूट्रल म्हणजे 7 pH जर असेल तर तो आपला जो बोर्डोमलम आहे हा व्यवस्थित झाला म्हणून समजतो आणि असा तयार झालेला बोर्डोमलम आपल्याला झाडाच्या बुंध्याला लावणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काही प्रमाणामध्ये आता संत्र्याची फळं ही काढणीस तयार झालेली आहेत. संत्र्याची फळे काढणीस तयार झाली ही कशी ओळखावी, म्हणजे हिरव्या रंगापासून नारिंगी रंगाला जसं टर्न होते म्हणजे त्याला आम्ही कलर ब्रेक स्टेज जे म्हणतो त्या स्टेजला आपण समजा काढणी केली तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे असं फळामध्ये गोडीसुद्धा तयार येते आणि TSS सुद्धा 10 ते 12 डिग्री ब्रिक्सपर्यंत जातो. आणि या अवस्थेत आपण काढणी जर केली तर आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा चांगला भाव मिळतो. सर्वसाधारणपणे काढणी एकदाच न करता जवळपास 3 ते 4 टप्प्यात जर केली, म्हणजे तयार झालेली फळे एकदा, परत 15-20 दिवसांनी परत एकदा, परत 10-15 दिवसांनी एकदा, असे 3 ते 4 टप्प्यामध्ये समजा फळं काढणी केली तर आपल्याला एकसारखी फळं आणि क्वालिटीचे फळं आपल्याला बागेतून काढता येतील. दुसरं म्हणजे विक्री व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि आपला जो माल निघतो तो व्यवस्थित बाजारपेठेत जावा, ग्राहकापर्यंत सुद्धा नेटका जावा याकरिता पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर हा करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वसाधारणपणे आपण ढोबळमानाने ज्या करण्यालायकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये ग्रेडिंग हा फार महत्त्वाचा इश्यू आहे. जवळपास A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेडचे फळं हे वेगवेगळे करून विक्री व्यवस्थापन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये वॅक्सिंग ट्रीटमेंट समजा दिली तर आपल्याला त्या फळाचं जे सेल्फ लाईफ आहे ते सुद्धा आपल्याला वाढवता येते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पॅकिंग करून विक्री व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून एका शेतकऱ्याला ते जरी संभव नसलं तरी आज सध्याच्या परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी गट आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. तर शेतकरी गटाच्या माध्यमातून आपण कोरिगेटेड बॉक्सेसचा समजा वापर केला आणि 1 डझनची पॅकिंग, 2 डझनची पॅकिंग असं कोरिगेटेड बॉक्समध्ये चांगलं व्यवस्थित डिझाईन करून त्याचे कोरिगेटेड बॉक्सेसच्या माध्यमातून समजा आपण विक्री व्यवस्थापन केलं तर आपल्याला 2 पैसा जास्तीत जास्त मिळू शकतो. दुसरी गोष्ट, जे बागेपासून काढलेला संत्रा हा ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यामध्ये फळांना काही इजा होत नाही, म्हणजे आपल्याला नुकसान सहन करावं लागत नाही आणि म्हणून
आपल्याला 100% माल हा बगीच्यापासून ते ग्राहकापर्यंत नेण्यासाठी या कोरोगेटेड बॉक्सेसचा वापर केला तर आपल्याला याच्यामध्ये जे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जे आहेत ते कमी करता येतात आणि म्हणून कोरोगेटेड बॉक्सेसचाच वापर करावा. विक्री व्यवस्थापन करताना आपल्या देशात किंवा देशांतर्गत किंवा देशाच्या बाहेर सुद्धा आपल्याला विक्री व्यवस्थापन करता येणं शक्य आहे आणि त्यासाठी आपला हा नागपुरी संत्रा म्हणून आहे. नागपुरी संत्र्याला आपल्याला GI क्रमांक मिळाला आहे. जिओलॉजिकल इंडिकेटर्स नंबर जो आहे हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचा क्रमांक हा 385 आहे. त्याचा एक लोगो सुद्धा डिझाईन केलेला आहे आणि याचा जर वापर आपण जे कोरोगेटेड बॉक्सेस तयार करणार आहोत त्याच्यावर आपण हा GI क्रमांक समजा आपण लावला आणि लोगो त्या ठिकाणी आपण व्यवस्थित बसवला तर एक ग्राहकापर्यंत एक विश्वासार्हता तयार होईल किंवा विश्वासार्हता तयार करण्याकरता किंवा एक ब्रँड डेव्हलप करण्याकरता नागपुरी संत्र्याचा या GI क्रमांकाचा आणि लोगोचा फायदा आपल्याला करून घेणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्याकडे हा GI क्रमांक मिळालेला आहे आणि याचा वापर हा विक्री व्यवस्थापनासाठी किंवा मार्केटिंगसाठी सुद्धा करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला एक नागपुरी संत्र्याचा ब्रँड देशात आणि विदेशात सुद्धा याचा आपला हा ब्रँड तयार करण्याकरता याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. आणि म्हणून या लोगोचा वापर या GI क्रमांकाचा वापर करण्याकरता शेतकरी बंधूंनी आणि शेतकरी कंपन्यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे की जेणेकरून याचा वापर हा मार्केटिंगसाठी करता येईल. आणि याचा जर वापर केला तर ग्राहकांना हमखास नागपुरी संत्रा ज्या बॉक्सेसवर हा लोगो असेल ज्या बॉक्सेसवर हा क्रमांक असेल त्या शेतकऱ्यांना ग्राहकांना एक विश्वास बसेल की या बॉक्समधला जो संत्रा आपण घेऊ हा नागपुरी संत्राच आहे आणि असा ब्रँड तयार करण्याकरता याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जर या GIचा वापर GI लोगोचा वापर समजा आपण केलं तर त्यापासून आपल्याला एक ब्रँड विकसित करून आपल्या शेतकरी बांधवांना 2 पैसे या माध्यमातून जास्त मिळतील अशी व्यवस्था आपण या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही भागामध्ये या बॉक्सेसचा किंवा GIचा वापर समजा केला तर ग्राहकापर्यंत एक विश्वास निर्माण होईल आणि आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील. धन्यवाद. सध्या आपल्या भागामध्ये फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि त्यामुळे तयार झालेली फळं जी मार्केटसाठी जी रेडी आहेत म्हणजे काढणीसाठी जी तयार झालेली फळं आहेत ते एका रात्रीत 2 दिवसामध्ये खाली येतात आणि त्यामुळे आपल्याला शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आपल्याला टाळता येत नाही. आणि म्हणून या पतंगाचा सुद्धा विल्हेवाट लावणं किंवा त्याचा प्रादुर्भाव नष्ट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याकरिता फार साधी आणि सोपी पद्धत अशी आहे की आपल्या बागेमध्ये काडी कचरा असतो, थोडासा ओलसर सुद्धा असतो किंवा ओलसर करावा लागेल आपल्याला. तर या ओलसर काडी कचऱ्याला पेटवून जर धूर तयार केलं सायंकाळच्या वेळेला कारण या पतंगाचा प्रादुर्भाव शक्यता सायंकाळच्या वेळेला म्हणजे जवळपास 6 ते 8 या दरम्यान होतो आणि म्हणून यावेळेस समजा आपण धूर तयार केला तर या पतंगाचा नायनाट सुद्धा आपल्याला करता येते. म्हणजे आपल्याला हाती आलेली जी फळं जी वाया जातात किंवा फळं गळून पडतात ती सुद्धा आपल्याला याचा प्रादुर्भाव कमी करून करता येईल. आणि म्हणून त्याकरता बागेमध्ये धूर करणं फार महत्त्वाचं आहे. याचा सुद्धा अवलंब शेतकरी बांधवाने करावा ही सर्वांना विनंती करतो आणि आपल्या बागेतून तयार झालेली फळं ही वेळेवर काढून विक्री व्यवस्थापन करावी अशी विनंती करतो. शेतकरी बंधूंनो ही जी फळातील रस शोषण करणारा जो पतंग आहे याचा होस्ट प्लांट म्हणून जो आहे हा बुडवेल आणि वासनवेल या वेलावर याची सहजीविका होत असते. आणि म्हणून आपल्या बागेत किंवा बागेभोवती किंवा संत्र्याच्या झाडा आजूबाजूला जर वासनवेल आणि बुडवेल असेल तर त्याचा सुद्धा वेळीच नायनाट करणं हे सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून याचं पॉप्युलेशन हे वाढणार नाही याची सुद्धा खात्री करून आपल्याला याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.